दरम्यान माजी सरपंच भास्कर पेरे पाटलांच्या दाव्यात तथ्य असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलून मार्ग काढू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यातल्या 14,000 ग्रामपंचायती 6 महिन्यांपासून निवडणुका नाही आहे, त्यामुळे विकास रखडला असं आदर्श सरपंच पेरे पाटील म्हणतात। काय नेमकी परिस्थिती आहे? नाही, बिलकुल त्यांचं म्हणणं काही अंशी तथ्य आहे। कारण आपण पाहिलं असेल की सरपंच प्रशासक म्हणून सरपंचाची नेमणूक केल्यानंतर हायकोर्टाने काही गोष्टीवर बंधनं घातलेली आहेत। रेग्युलर रुटीनची कामं सोडून बाकीचे विकास कामाच्या बाबतीत सरपंचाच्या सहीला हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत। लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढू आणि कशा पद्धतीनं आपल्याला विकास कामं ग्रामपंचायतीची पुढे घेऊन जाता येतील या संदर्भात चर्चा करू। आणि खास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भूमिका हीच आहे की लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात आणि यातून सगळे प्रश्न निकाली निघतील। 50,000 कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकीत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सरकार म्हणून त्या कर्मचाऱ्यांना दिला असेल नाही, 50,000 कर्मचाऱ्यांचे पगार थांबायचं काहीच कारण नाही। कारण कोर्टानं जो विषय सांगितलेला आहे तो पगाराचे पैसे, बाकीचे लाईट बिलाचे पैसे आणि बाकीच्या आवश्यक गोष्टी आहेत याच्या संदर्भातले अधिकार प्रशासकाला दिलेले आहेत। त्यामुळं नेमकं याच्यामध्ये काय अडचण आहे हे समजून घेऊन तेव्हा आम्ही नक्की मार्ग काढू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।